मुद्दा आहे तो लिहून घेऊया. मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4 लिहा. सुज्ञ माणूस नम्र असतो म्हणून त्याचा बचाव होतो. मुद्दा क्रमांक 4 लिहा. सुज्ञ माणूस नम्र असतो म्हणून त्याचा बचाव होतो. आता ह्या भूतलावरती राहत असताना देवाची अपेक्षा आपल्याकडनं काय आहे हे ह्या मुद्द्यातून आपल्याला समजण्याकरता मदत होते. देव अपेक्षा करतो आपल्याकडनं की आपण नेहमी नम्र स्वरूपाचं व्यक्ती असावं, किंवा आपण ज्या वेळेला जीवन जगतो त्यावेळेला आपण नम्र विनम्रतेने जे आहे ना जीवन जगणं फार गरजेचं आहे. आणि जर अशा प्रकारे जर आपण जीवन जगलो तर आपला बचाव हा होत असतो. हे आपल्याला पवित्र शास्त्रातील काही वचन वाचल्यानंतर जे आहे ना समजून येतात. आणि बघा, कोणीतरी नीतिसूत्राचं पुस्तक ह्याचा 22वा अध्याय आणि वचन 4 वाचण्यासाठी मदत करा. आणि नीतिसूत्रिकार शलोमोन जो आहे तो ह्या नीतिसूत्रामध्ये काय म्हणत आहे, नम्र माणूस हा ज्यावेळेस एखादा माणूस नम्र जीवन जगतो त्यावेळेला कशा प्रकारे त्याचा बचाव होतो या संदर्भात पहा काय लिहिलं आहे. 22वा अध्याय आणि वचन 4. नम्रता व परमेश्वराचे भय याचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो जो व्यक्ती नम्रतेने जीवन जगतो त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने दीर्घ आयुष्याचे जीवन आहे ना ते प्राप्त होतं. आणि देवाची अशी इच्छा आहे की आपण जे आहे ना दीर्घ आयुष्य अशा प्रकारचे व्यक्ती बनावं. आणि तसं आपल्याला बनता यावं यासाठी ह्या वचनातून आपल्याला कोणती गोष्ट करणं गरजेची आहे आणि कोणती गोष्ट देव आपल्याकडनं अपेक्षित करतो ती ह्या ठिकाणी आपल्याला ह्या वचनाच्या अभागाच्या सुरुवातीला पाहायला भेटते. आणि ती म्हणतं की परमेश्वराचं भय जे आहे ना ते धरलं पाहिजे आणि नम्रतेने जे आहे ना नम्रतेने नेहमी आपण जीवन जगलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती आपल्याला नम्र असलेला आढळून येतो. आणि तो जो व्यक्ती आहे ना तो नम्र असल्या कारणामुळं परमेश्वर देवाने त्याचा काही गोष्टींपासून बचाव केलेला होता. आणि परमेश्वर देवाने त्याची बाजू घेऊन त्याला विरोध करणारे जे लोक आहे ना त्या लोकांना प्रत्युत्तर जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि बघा, तो व्यक्ती आपल्याला गणनाच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये दिसतो. त्या व्यक्तीचे नाव आपल्याला ठिकाणी दिलं आहे. बघा, कोणते वाचत त्या व्यक्तीचे नाव काय आहे ते. मोशे हा पुरुष भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. व्हेरी गुड. मोशे हा पुरुष भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. आणि लक्ष द्या, तो इतका नम्र होता की त्याला विरोध करणाऱ्या लोकांना तो विरोध करत नव्हता. आणि ह्या ठिकाणी काही लोकांनी त्याला विरोध केला आणि ज्यांनी त्याला विरोध केला ना त्यांच्यावरती परमेश्वर देवाचा जो काही क्रोध आहे तो भडकला. लक्ष द्या, ह्या ठिकाणी कशा प्रकारे परमेश्वर देवाचा क्रोध हा मोशेला विरोध करणाऱ्या लोकांवर भडकला. त्यांची नावं आपल्याला वचन 1 मध्ये दिसत. कोणतरी वाचा वचन 1. लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन याच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कुशी लोकांची स्त्री बायको करून घेतली होती. व्हेरी गुड. मिरियाम आणि अहरोन येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे कॅरेक्टर शिकणार आहोत. ठीक आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये हे जे कॅरेक्टर आहे हे आपण शिकणार आहोत. आता मिरियाम आणि अहरोन जे आहे ना ते ह्या ठिकाणी मोशेला
विरोध करू लागले किंवा मोशे विरुद्ध जे आहे ते बोलू लागले. आणि बघा, ज्या वेळेला मोशे विरुद्ध हे कुरकुर करू लागले किंवा मोशे विरुद्ध ज्या वेळेला हे बोलू लागले किंवा त्याचा ज्यावेळेस ते विरोध करू लागले, त्यावेळेला परमेश्वर देवाने जे आहे ना, वचन 4 पहा काय म्हणते. वचन 4, मोशे, अहरोन व मिर्याम यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. व्हेरी गुड. दर्शन मंडपाकडे या. आणि मग परमेश्वर देव ह्या शास्त्र भागामध्ये त्यांना हे सांगत आहे की वचन 6 जेव्हा आपण वाचतो ना, तर वचन 6 मध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर त्यांना म्हणाला, ज्या वेळेला ते दर्शन मंडपाकडे गेले त्यावेळेला परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी संभाषण करत असतो. पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसं नाहीये. माझ्या सर्व घरात तो विश्वास आहे, म्हणून मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंड बोलतो, गुढ अर्थाने बोलत नसतो. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय सांगितलं, ह्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं. जर आपण नम्रतेने जर जीवन जगायला सुरुवात केली, जी देव आपल्याकडनं अपेक्षित करतो, तर परमेश्वर देव हा आपल्याला विरोध करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर देण्याकरता नेहमी तयार असतो. आणि न केवळ प्रत्युत्तर देतो, परंतु परमेश्वर देव हा त्यांना आपली ओळख देखील करून देतो की आपण कोण आहोत म्हणून. ह्या ठिकाणी मोशे जो आहे ना, मोशेची ओळख ह्या ठिकाणी कशा प्रकारे करून देण्यात आलेली आहे हे वचन 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि वचन सांगते, मोशे हा पुरुष भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. जर तुम्ही नम्रतेने जीवन जगायला सुरुवात केली तर तुमचा बचाव जो आहे ना, हा होत असतो. हे आपल्याला ह्या मुद्द्यातून समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण ह्या भागामध्ये करणं फार गरजेचं आहे. आणि हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे की काय मी नम्र व्यक्ती आहे का? ज्या अर्थी हे मी तुम्हाला शिकवत आहे त्या अर्थी हे माझ्याकरता देखील आहे. आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काय देव ज्या प्रकारची नम्रता आपल्याकडनं अपेक्षित करतो, काय ती नम्रता आपल्या ठाई आहे का? आणि जर आहे तर त्यामध्ये आपण अधिक आणि अधिक वाढलं पाहिजे. आणि जर त्यामध्ये आपण वाढलो तर आपला बचाव होईल. ह्या ठिकाणी मोशेचा बचाव हा झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि कोणी केला? त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्वतः परमेश्वर देवाने जे आहे ना, त्या ठिकाणी मिर्याम आणि अहरोन आणि मोशे यांना दर्शन मंडपाकडे बोलवलं असताना त्यांना मोशे हा त्याच्या घरामध्ये विश्वासू सेवक आहे अशा प्रकारची ओळख त्याची करून दिली. सर्व भूतलावरती नम्र तो आहे ही ओळख त्याला करून दिली. संदेष्टांमध्ये आणि मोशेमध्ये काय फरक आहे? संदेष्टांबरोबर मी स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये बोलतो, पण मोशेच्या बाबतीत तसं नाहीये. मोशे बरोबर मी तोंडोतोंड बोलतो. लक्ष द्या, एक नम्र व्यक्ती बरोबर परमेश्वर देव हा नेहमी गुड गोष्टी बोलण्याच्या त्या यत्नामध्ये असतो. आणि म्हणून देवाने आपल्याबरोबर बोलावं, आपलं संरक्षण व्हावं, आपला बचाव व्हावा, म्हणून आपण जे आहे ना या दिवसांमध्ये स्वतःला नम्र करणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण नम्र झालो तर आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. आपल्याला जे आहे ना ते दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. आणि देवाची इच्छा ही आहे की तुम्ही दीर्घ आयुष्य व्हावं. स्तोत्रसंहिता 90 मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे दीर्घ आयुष्य जे आहे ते त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढचा मुद्दा 6व्या क्रमांकाचा मुद्दा लिहा. मुद्दा क्रमांक 6 टाका. सुज्ञ माणूस योग्य वेळ जाणतो म्हणून त्याचा बचाव होतो. मुद्दा क्रमांक 6 लिहा. सुज्ञ माणूस योग्य वेळ जाणतो म्हणून त्याचा बचाव होतो. आता ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला ज्या काही वेळ आहे त्या जाणणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा आपण कोणकोणत्या वेळ जाणतो माहिती आहे का? शाळेची वेळ आपल्याला माहिती असते लेकरांच्या, आपल्याला आपल्या कामाची वेळ माहिती असते, आपल्याला जर प्रवास करायचा आहे तर आपली ट्रेन ही कधी
येते कोणत्या वेळेला तर ती वेळ आपल्याला माहिती असते. अशा अनेक वेळा आहेत की ज्या आपल्याला माहिती असतात. पण मी ह्या ठिकाणी त्या वेळेसंदर्भात बोलत नाही. मी बोलत आहे त्या वेगळ्या वेळेसंदर्भात. आणि लक्ष द्या, सुज्ञ माणूस हा योग्य वेळ जाणतो म्हणून त्याचा बचाव होतो. आणि बघा, ज्या वेळेला आपण उपदेशकाचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन 5 आपण वाचतो, तर त्या ठिकाणी उपदेशकार शलोमोन काय म्हणत आहे पहा. 8वा अध्याय आणि वचन 5 पहा. तो आज्ञा पाळतो, तो अनिष्ट पाहणार नाही. नेमलेला काळ व न्याय समय हे ज्ञानाच्या मनाला अवगत होते. व्हेरी गुड. बघा, जो व्यक्ती सुज्ञ असतो, जो व्यक्ती ज्ञानी असतो, त्याच्या मनाला योग्य वेळ जी आहे ना, ती तिची ओळख असते. आणि वचन सांगत आहे की जो देवाच्या आज्ञेचं पालन करतो, जो देवाच्या आज्ञेचं पालन करतो, त्याच्यावर कोणताही वाईट प्रसंग येणार नाही. कारण त्याला ही पूर्ण शाश्वती असते की त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं असल्या कारणामुळं त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे जे काही अनिष्ट आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे जे काही वाईट प्रसंग आहे. बघा, वचन काय सांगत आहे. वचन म्हणत आहे, जो आज्ञा पाळतो. आणि आज्ञा पाळणारा व्यक्ती कोण असतो? सुज्ञ असतो. जर तुमचा बचाव व्हावा, जर आपला बचाव व्हावा अशी जर इच्छा असेल, तर आपल्याला योग्य वेळ जाणणं गरजेचे आहे. आणि योग्य वेळ जाणण्याकरता आपल्याला सुज्ञ होणं गरजेचं आहे. आणि सुज्ञता काय करते? सुज्ञता ही आपल्याला देवाच्या वचनाचं पालन करण्यासाठी सांगते, अशासाठी की सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून आपलं जे आहे ते संरक्षण व्हावं. किंवा कुठल्याही प्रकारचं अनिष्ट, कुठल्याही प्रकारचा वाईट प्रसंग जो आहे ना, तो आपल्याला काय होणार नाही, तो आपल्याला फेस करावा लागणार नाही. आणि वचन सांगत आहे, नेमलेला जो काळ आहे, जो समय आहे व न्याय समय हे ज्ञानाच्या मनाला अवगत होतील. लक्ष द्या, आपल्याला ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये वेळेसंदर्भाच्या एका स्त्रीला कळालेल्या आपल्याला समजून येतात. आणि ती स्त्री आपल्याला एस्तेरचं पुस्तक 5वा अध्याय जेव्हा आपण काढतो, एस्तेरचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 1 पासून तर 3 वचन जेव्हा आपण वाचतो ना, 5 ठिकाणी काय लिहिलेलं आहे. एस्तेरचं पुस्तक 5वा अध्याय. येस. तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. राजा राजमंदिरात सिंहासनावर राजदारासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले, तेव्हा त्याची तिच्यावर कृपादृष्टी झाली आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला. राजाने तिला विचारले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्या एवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की एस्तेर ही जी राणी आहे ना, ह्या राणीने राजा पुढं जाण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला होता. पण राजा पुढं कोणत्या वेळेला गेलं पाहिजे याविषयीची जी काही समज आहे, याविषयीची जी काही जाण आहे, ती ह्या ठिकाणी तिला असलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ती अयोग्य वेळी राजासमोर गेली नाही. त्या ठिकाणी योग्य जी वेळ आहे ना राजासमोर जाण्याची, त्या वेळेला अगोदर तिने समजून घेतलं, तिने जाणून घेतलं. आणि मग त्यानंतर ती राजाकडे गेली आणि तिने आपली जी मागणी आहे ती राजासमोर ठेवली. आणि बघा, तिची मागणी काय होती माहिती का? तिची मागणी ह्या ठिकाणी आपण जर हा अध्याय जर वाचला तर ह्या अध्यायातून आपल्याला समजून येते. आणि तिने जी मागणी राजाकडे केली ना, त्या मागणीमुळं लक्ष द्या, देवाने तिच्या वतीने संपूर्ण यहुदी लोकांचा जो काही बचाव आहे ना तो केला.
जर तुम्हाला योग्य ती वेळ जर समजण्याची सुज्ञता जर प्राप्त झाली, तर त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःचा आणि तुमच्या बरोबर कनेक्टेड असलेल्या लोकांचा जो काही बचाव आहे ना, तो तुम्ही करू शकता. नोहाच्या जीवनाकडे पहा. नोहाने ती वेळ जाणली जी देवाने त्याला दाखवलेली होती, आणि त्याने ती वेळ जाणली असल्या कारणामुळे त्या वेळेमध्ये त्याने जे काही तारू आहे ते तयार केलं. आणि लक्ष द्या, ते तारू त्याने तयार केलं असल्या कारणामुळं वचन सांगते त्याची 3 मुलं शेम, हाम आणि याफेत, आणि त्याच्या 3 सुना, त्याची पत्नी आणि तो त्या तारुमध्ये जाऊन सुरक्षित जे आहे ना ते राहिले. हो, तो जो चोर होता ना, येशूच्या बाजूला वधस्तंभावरती खेळण्यात आलेला, त्याने ती वेळ जाणली की आता ही वेळ आहे खऱ्या अर्थाने पापांची क्षमा मिळवण्याची. त्याने ती वेळ जाणली खऱ्या अर्थाने देवाला ओळखण्याची. त्याने ती वेळ जाणली खऱ्या अर्थाने प्रार्थना करण्याची. लक्ष द्या, त्याने त्या ठिकाणी येशूकडे प्रार्थना केली की हे प्रभू, तू आपल्या स्वर्गीय राज्य वैभवामध्ये येईल ना, त्यावेळेस माझी आठवण कर. लक्ष द्या, येशू म्हणाला, आज तू माझ्या बरोबर सुखलोकामध्ये असशील. वाचला तर त्याला पापांची क्षमा पण मिळाली, त्याला तारण पण मिळालं, त्याला सुखलोक पण मिळालं. हो, आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला योग्य वेळ समजणं फार गरजेचं आहे. योग्य वेळेची आपल्याला जाण होणं फार गरजेची आहे. तर आपण वाचू शकतो. तर आपण जे आहे ना, आपल्या बरोबर असणारे जे लोक आहेत त्यांना आपण वाचू शकतो. आणि लक्ष द्या, देवाची इच्छा ही आहे की तुम्ही ह्या दिवसांमध्ये योग्य वेळ समजून घेणारे लोक बनावं. त्याचं वचन अधिक आणि अधिक वाचा, त्याचं वचनाचं पालन कर. हो, ही देवाची इच्छा आहे. पुढचा आणि शेवटचा मुद्दा लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 7 लिहा. मुद्दा क्रमांक 7, सुज्ञ माणसाचा बचाव शेवटी देवच करतो म्हणून तो वाचतो. मुद्दा क्रमांक 7 लिहा. सुज्ञ माणसाचा बचाव शेवटी देवच करतो म्हणून तो वाचतो. लक्ष द्या, देव हा सुज्ञ माणसाला वाचवतो. का? कारण सुज्ञ माणूस हा देवाच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट करून त्याला गौरव देत असतो, त्याला तो संतोषित असतो. लक्ष द्या, सुज्ञ माणूस जो आहे ना, खऱ्या अर्थाने देवाच्या मनाप्रमाणे वागून देवाला आनंद देण्याचं काम करतो, देवाला सुगंध देण्याचं काम करतो. आणि म्हणून ज्या वेळेला त्याच्यावरती काही अनिष्ट येतात, त्यावेळेला परमेश्वर स्वतः त्या व्यक्तीचा बचाव करतो. परमेश्वर स्वतः त्या व्यक्ती करता सुरक्षा कवच जे आहे ते बनतो. आणि बघा, ज्या वेळेला आपण स्तोत्र संहिता 91 आणि वचन 14 आपण वाचतो ना, तर स्तोत्रकार त्या ठिकाणी काय म्हणते पहा. 91 वचन 14, माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्तरी सुरक्षित केले. व्हेरी गुड. सुज्ञ जो माणूस आहे ना, तो देवावरती नेहमी प्रेम करतो. सुज्ञ जो माणूस आहे ना, त्याला नेहमी देवाच्या नावाची जी काही योग्य जाणीव आहे ना, ती करून घेण्यामध्ये रस असतो. आणि जसं सुज्ञ माणूस हा देवावर प्रेम करतो, तसं परमेश्वर देव हा त्याच्या जीवाचं संरक्षण करण्याकरता त्याच्याकरता सुरक्षा कवच बनतो. जर हे स्तोत्र जर तुम्ही वाचलं, तर ह्या स्तोत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की रात्रीच्या समयीचं भय, दिवसा सुटणारा बाण आणि काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही. का नाही वाटणार? कारण सुज्ञ माणसाने परमेश्वर देवावरती प्रेम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुज्ञ माणसाने परमेश्वर देवाच्या नावाची खऱ्या अर्थाने ओळख करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देव हा त्याचा बचाव त्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून करण्याकरता त्याचं सुरक्षा कवच बनत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेला
प्रेषणांचं पुस्तक 12वा अध्याय आणि 5 ते 7 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी एक सुज्ञ व्यक्ती संदर्भात लिहिण्यात आलेला आहे. आणि तो सुज्ञ व्यक्ती जो आहे ना, त्याचं नाव पेत्र आहे. आणि बघा, पेत्र हा तुरुंगामध्ये आहे आणि पेत्राला तुरुंगामध्ये ठेवण्यासारखं काही एक अनुचित जे आहे ना त्याने केलेलं नव्हतं. पण यहुद्यांना खुश करण्याच्या अनुषंगाने त्याला त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलेलं असताना आपण पाहतो की तो साखर दंडाने त्याला बांधण्यात आलेला होता. बघा, आपण वचन वाचूया आणि मग हा जो मुद्दा आहे तो आपण समजून घेणार आहोत. प्रेषणांचं पुस्तक 12वा अध्याय आणि 5 ते 7 वचन कोणीतरी माझ्यासाठी वाचा. त्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहण्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखरदंड गळून पडले. पुढे पण वाचा 7 पर्यंत. हो, 7 पर्यंत वाचला. येस, पुढचं वचन वाचा परत. 8वं वचन. येस. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वाहना घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की पेत्राला हेरोदाने जे आहे ना साखर दंडात बांधून तुरुंगामध्ये 4 जे काही शिपाई आहे ना त्यांच्या आतमध्ये ठेवलेलं होतं. आणि पेत्र हा एक सुज्ञ व्यक्ती होता. त्याची सुज्ञता आपण येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहोत. कारण पेत्र हा सुज्ञ असल्या कारणामुळेच त्याला प्रभू येशू कोण आहे याविषयीचे प्रकाशन जे आहे ना ते देण्यात आलं. हो, लक्ष द्या, ह्या ठिकाणी पेत्र जो आहे ना सुज्ञ होता. आणि न केवळ तो सुज्ञ होता, पण तो देवावरती प्रेम करणारा देखील होता. देवाला अधिक आणि अधिक समजून घेण्याच्या अनुषंगाने तो अतिशय आवेशी देखील होता. त्याचा आवेश आपल्याला प्रेषणांच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 1ल्या वचनात दिसतो. बघा, त्याचा आवेश पहा. प्रेषणांचं पुस्तक 3रा अध्याय आणि 1लं वचन वाचा. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. हा, बघा, देवाला समजून घेण्याची ताण आणि भूक बघा पेत्रामध्ये असलेली. वचन सांगत आहे की 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस ते देवाच्या मंदिरामध्ये चाललेले होते. देवाला जाणून घेण्याकरता काय ताण आणि भूक यांच्यामध्ये आहे पहा. हा खूप देवाला जाणून घेण्याकरता आवेश होता. देवावरती प्रेम करणारा हा होता. आणि ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये संकट आलं, ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये त्याला प्रॉब्लेमचा सामना करावा लागला, त्यावेळेला परमेश्वर देव हा त्याचं सुरक्षा कवच बनला. वचन सांगत आहे की त्या ठिकाणी स्वर्गदूत जे आहे ना, स्वर्गदूत त्या ठिकाणी पेत्राचं रक्षण करण्याकरता त्या तुरुंगामध्ये आला. आणि बघा, ज्या वेळेला पेत्राचं रक्षण करण्याकरता स्वर्गदूत जे आहे ना तुरुंगामध्ये आला ना, त्या वेळेला कोणकोणत्या प्रकारचे चमत्कार घडले तर वचन सांगत आहे या ठिकाणी. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चमकला. त्याने पेत्राच्या कुशीवरती थापटून त्याला जागा करून म्हणते. पेत्र झोपलेला होता. कुठल्या प्रकारची चिंता नाही, काही नाही, काही नाही. बघू, देव आहे आपल्या बरोबर. कुठल्या प्रकारची चिंता त्याच्या जीवनात दिसत नाही. जेव्हा त्याला थापटलं, त्याला जाग केलं, तेव्हा लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखरदंड गळून पडला. लक्ष द्या, अशी कोणतीच ताकद नाहीये जी देवावर प्रेम करणाऱ्या लोकांना अडवू शकत. अशी कोणतीच ताकद नाहीये. मरण देखील देवावरती प्रेम करणाऱ्या लोकांपासून दूर जातं. समस्या, अडचणी, आजार, दुःख, प्रॉब्लेम काही असू द्या, वचन सांगतं की जगामध्ये जो आहे ना त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. जगामध्ये सैतान आहे आणि आपल्यामध्ये देव आहे, पण त्या सैतानापेक्षा देव मोठा आहे.
जगामध्ये जो आहे ना त्याच्यापेक्षा देव मोठा आहे. आणि म्हणून आपण सुज्ञतेने देवावरती प्रेम करत जीवन जगणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत ह्या भूतलावरती आपण आहोत तोपर्यंत देवाला अधिक 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 आणि अधिक जाणून घेण्याकडं आपण जे आहे ना वळणं फार गरजेचं आहे. आपण जगाच्या गोष्टी जाणून घेण्याकरता फार जीव एक करून जे आहे ना तिकडे लक्ष देतो, पण देवाबद्दल जाणून घ्यायचं असल्यावरती आपण फार व्यस्त होऊन जातो इतर गोष्टींमध्ये. आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू येशू ज्या वेळेला मार्था आणि मरिया आणि लाजर ज्या गावामध्ये राहायचे ना त्या गावामध्ये ज्यावेळेस येशू आला बेथानीमध्ये, त्यावेळेला आपण पाहतो की जी मार्था आहे ती येशूच्या चरणाजवळ बसली नाही, मरिया बसली. आणि मग त्या ठिकाणी कामाची जी काही तारंबळ आहे ती चालू असताना ती म्हणाली, गुरुजी माझ्या बहिणीला माझी मदत करण्याकरता सांगा. त्यावेळेला येशू तिला म्हणाला की मार्था मार्था तू खूप चिंता करते, खूप दगदग करते. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून कोणीही निवडून घेणार, कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. लक्ष द्या, चांगला वाटा काय आहे, देव काय आहे हे जाणून घेण्याकरता देवाजवळ बसा, बायबल वाचा, प्रार्थना करा, उपवास करा. देवा तुझी ओळख मला होऊ दे, तुझी खरी ओळख जी आहे ना मला होण्याकरता मदत कर. हो, मोशेने देवाला जाणून घेण्याकरता देवा मला तुला बघायचं आहे, मला तुला बघायचं. तेव्हा देव म्हटला मी ह्या खडकातून जाईल ना त्यावेळेस तुम्हाला बघेल. लक्षात द्या, चर्च ह्या दिवसांमध्ये आपण सुज्ञ बनणं फार गरजेचं आहे. आणि सुज्ञ बनल्यानंतर काय होईल तर आपला बचाव होईल. आपल्याला नम्र जीवन जगायचं आहे. आपल्याला वेळ योग्य अयोग्य जाणण्याचं आपल्यामध्ये सुज्ञान असलं पाहिजे आपला बचाव होण्याकरता. आणि शेवटची गोष्ट आपण बघितली, ज्या वेळेला आपण देवावरती प्रेम करतो त्यावेळेला परमेश्वर देव हा आपल्याला वाचवत असतो. परमेश्वर देव हा आपलं संरक्षण करत असतो. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.